जायकवाडी परिसरातील शेतकरी पाणी प्रश्नावरून आक्रमक झाले असून येत्या सोमवारी शेतकरी कारखानदारांचं पाणी बंद करणार असल्याची माहिती शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांनी दिली। जायकवाडी धरणातील पाणी फक्त पिण्यासाठी वापरावे या अटीवर न्यायालयाने अहमदनगर नाशिक धरणातून पाणी सोडण्याचे आदेश दिले। प्रशासनाने फक्त पिण्यासाठी पाण्याचा वापर व्हावा म्हणून शेतकऱ्यांचं पाणी बंद केलं। मात्र कारखानदारांचं पाणी सुरूच असल्यानं शेतकरी आक्रमक झाले आहेत। सोमवारी पैठणमधील ढाकेफळ येथे शेतकऱ्यांची बैठक झाली। आमची जमीन घेऊन आम्हालाच पाणी देत नसाल आणि कारखानदारांना पाणी देत असाल तर आम्ही हे देऊ देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांना घेतली आहे। यामुळे येत्या सोमवारी 14 डिसेंबर रोजी हे शेतकरी कारखानदारांचे पाणी बंद करणार असल्याची माहिती शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांनी दिली। मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या जायकवाडी धरणावरील मोटारी पूर्णपणे बंद करून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अन्याय करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी प्रशासन राबवत आहे। ग्रामीण भागामध्ये माणसं राहतात याची जाणीव सरकारला दिसत नाहीये आणि पिण्यासाठी जरी पाणी राखीव ठेवायचा जरी निर्णय दुजाभाव चाललेला आहे। हा दुजाभाव सुद्धा उपयोगाचा नाही। सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे या प्रकारची भूमिका या ठिकाणी आम्ही मांडत आहोत आणि त्याच निर्णयाची आम्ही ठाम राहतो। आम्ही 14 तारखेला औरंगाबादला जाणारं पाणी पूर्णपणे बंद करणार आहोत। या प्रकारचा इशारा आम्ही आपल्या माध्यमातून सरकारला देऊ इच्छितो। शेतकऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं असून हिवाळी अधिवेशनामध्ये मराठवाड्यातील आमदार हा मुद्दा उचलणार असल्याचंही बैठकीत समोर आलंय। त्यामुळे जायकवाडी पाणी प्रश्न हा पुन्हा पेटणार हे नक्कीच।